नमस्कार. आज मी बोलणार आहे मदतनीस ह्या विषयावर. आपल्याला आयुष्यात बरेच नातेसंबंध निर्माण होतात. काही जन्माने होतात, काही लग्न वगैरे ह्याच्यातून होतात. चुलत, सख्खे, मावस, बऱ्याच मैत्रिणी वगैरे. तसंच एक महत्त्वाचा नातेसंबंध म्हणजे मदतनीस. नोकरीला जाणाऱ्या स्त्रीला मदतनीसची खूप गरज लागते आणि ती आपल्याला योग्य मिळणं ह्यालासुद्धा मोठा ग्रह लागतो. प्रत्येक वेळेला तुम्ही पैसा देऊनसुद्धा तुम्हाला हवं तसंच मदतनीस मिळते असं नाही. त्या मदतनीसांची बाजू अशी असू शकते की आम्ही एवढं काम करतो आहे पण आम्हाला चांगल्या मालकिणी मिळत नाहीत, त्यांची बाजू असू शकते. पण मदतनीस योग्य न मिळणं हा खूप त्रासदायक असतं. चांगली मदतनीस मिळाली, वर्षानुवर्ष टिकली तर घरातली बरेच जबाबदारी त्यांच्यावर टाकून बाहेर जाणारी स्त्री व्यवस्थित कार्य करू शकते. आता ज्यांच्या घरात म्हणजे माझ्याच घरी वयस्कर सासूबाई होत्या, त्यामुळे त्यांच्याकडे देखभाल करायला मला मदतनीसाची खूप गरज असली. त्याच्याशिवाय मी नोकरी पूर्ण 36 वर्षाची करूच शकली नसती. कारण एवढं वय झालं होतं की त्यांना स्वतःचं करायला वगैरे त्रास होत होता, भयानक त्रास होत होता. आणि करत आल्यामुळे खूप काम त्यांनी केल्यामुळे काम केल्याशिवाय त्यांना बसवत नव्हतं. मग काहीतरी धडणं व्हायचं. मग ते पडलं म्हणून सुद्धा त्यांना पश्चाताप व्हायचा. दुधासारखी वस्तू जर पडली तर त्याच्यातून ते रूममधून बाहेर यायलासुद्धा पाय घसरून पडायचा आणि दिवसभर ते नीट पुसून न गेल्यामुळे घराला एक कुबट वास संध्याकाळी येईपर्यंत व्हायचा. त्यामुळे अशा अवस्थेमध्ये मदतनीसाशिवाय कार्य होणं शक्यच नव्हतं. आणि त्या मदतनीसाबरोबर जेवढं माझं पटणं गरजेचं होतं त्यापेक्षा जास्त जिच्यासाठी ठेवलेली आहे त्या व्यक्तीचं पटणं खूप गरजेचं असतं. आणि वयाचा तकादा असेल किंवा खूप काम करून आल्यामुळे त्यांच्याच मदतीचं काम हवं आहे असं असल्यामुळे असेल. मदतनीस छान लाभणं आणि टिकून राहणं खूप गरजेचं आहे. आणि अशी मदतनीस आपल्याकडे मिळाल्यावर तिला पळवून नेणारे सुद्धा भरपूर असतात. हा अनुभव मला माझ्या जवळच्याच नातेवाईकाने दिलेला आहे. आणि तेही ऐन माझ्याबरोबर ज्यावेळेला मी आजारपणातून जस्ट उठले होते त्यावेळेला गेलेलं आहे. की माझीच चांगली कामवाली पळवून दुबईला तिला पैशाचं अम्बिशन लावून तिला दिलं. आणि ती पण एवढे ह्याच्याने माझ्याकडे आली, ताई मला गावी जायचं आहे, माझ्या सुनेला तुम्हाला मी पर्यायी देते आहे असं वगैरे सांगून तिने मला सांगितलं. आणि मलाही खरं वाटलं तिला गावी जायचं असेल. आणि मी त्यावेळेला आजारपणामध्ये असल्यामुळे मला पर्याय नव्हता. सून देते ती स्वतःहून म्हटल्यावर मीही ती अपेक्षा केली. आणि 4 दिवसांनी सुनेने मला तुमचे 3 मजले काय चढायला झेपत नाही, मी काय काम करू शकत नाही म्हणून तिने कल्टी मारली. आणि मला नंतर कळलं की माझ्या कामवालीला आमच्याच नातेवाईकांनी दुबईला पळवून नेलं. आणि तिथे काय तिला जमलं नाही. 1 वर्ष काहीतरी जेमतेम ती काढली. पुन्हा मग माझ्याकडे ती परत आली. पण सांगण्याचा काय, तोपर्यंत मी रिकवर झाले होते बऱ्यापैकी. सांगण्याचं हे काय, मिळणं, कामवाली मदतनीस मिळणं खूप गरजेचं असतं. आणि ती मिळाली, आपण काय पर्याय करून टिकवतो. म्हणजे मी तर पगारापेक्षा जास्त तिला नातवांना शाळेत जायच्या वेळेला फी भर, तिचे वस्तू, शाळेच्या सगळ्या वस्तू आणून दे, पाऊस आला की मला छत्री घेताना तिला छत्री घे, एवढे सगळे पर्याय काय करून एक पुरा पगार बोनस दे, दर वर्षाला तिने न मागता पगार वाढवून दे, एवढं सगळं करून छान बाई टिकवायची. तर आपल्या नातेवाईकांचेच इतकी छान हे जमतं की आपल्या पाठी भेटून त्यांच्याकडून त्यांनाच पळवून नेतात. तर असेही अनुभव
तुम्हालाही आले असतील. तुम्ही माझं ऐकून घेता याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे.